थांब बाळा, जरा विचार कर, जरा सावध हो. कारण तुझ्या विरुद्ध खूप मोठं षडयंत्र रचलं जातंय. तू ज्यांच्यावरती मनापासून विश्वास ठेवलायस, ज्यांना तू आपलं मानलंयस, तेच तुझ्या विरुद्ध षडयंत्र करत आहेत. म्हणून तुला सांगावंसं वाटलं. म्हणून हा संदेश तुझ्यासाठी घेऊन आलो आहे बाळा. तो शेवटपर्यंत बघ, नाहीतर परत तुला पश्चाताप करायची वेळ येईल. बाळा, तू सगळ्यांच्यावर विश्वास ठेवतोस, कष्ट करतोस, प्रामाणिकपणाने तुझी मेहनत करतोस. परंतु तुझ्या डोळ्यामाघारी, तुझ्या पाठीमागे तुझ्या विरुद्ध खूप मोठं कारस्थान केलं जातंय. ते कारस्थान देखील तुझीच लोकं करत आहेत. पण त्यांना कुठे माहिती आहे की मी तुझ्या पाठीशी आहे. तू साधा आहेस, तू भोळा आहेस, प्रामाणिक आहेस, मेहनती आहेस, म्हणून त्यांना तुझी प्रगती बघवत नाही. तोंडावर मात्र ती तुझ्याशी गोड गोड बोलतात, जेणेकरून ते तुझ्या पूर्णपणे पाठीशी आहेत असं दाखवतात. परंतु पाठीमागे तुझ्या विरुद्ध खूप मोठं षडयंत्र रचलं जातं. हे तुला माहितीच नाही बाळा. म्हणून सावध हो आणि प्रत्येक पाऊल तू जपून टाक. कारण या समाजात राहताना डोळे बंद करून नाही तर डोळे उघडे ठेवून राहावं लागतं. कारण कोण कधी आपला घात करेल हे सांगता येत नाही. पण बाळा, तुझं कर्म चांगलं आहे, तू मेहनती आहेस, प्रामाणिक आहेस, तुझ्या मनात कुणाविरुद्ध षडयंत्राची भावना नाही. त्यामुळे तुझं भलंच होणार आहे, हे मी तुला सांगतो आहे. तरी देखील होणारं नुकसान टाळायचं असेल तर तू मात्र सावध राहायला पाहिजेस. तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांना तर त्यांची वेळ त्यांनी शिक्षा देईलच. परंतु तू तुझ्या बाजूने सावध राहा. या जगात लोक मुखवटा घालून वावरतात रे. दाखवताना दाखवतात ते तुझ्यावरती किती प्रेम करतात, परंतु आतल्या आत मात्र ते तुझ्यावरती जळत असतात. हीच भावना तुझ्या लक्षात येत नाही, कारण तू तसा नाहीस ना. तुझ्या मनात दोन टप्पी भावना नसते. तू आतून एक आणि बाहेरून एक असा नाहीस. तू जसा आतून आहेस तसाच बाहेरून आहेस. परंतु या जगातली लोक अशी नाहीत. म्हणून बाळा, वेळीच सावध हो. पण मी तुला एक सांगतो रे, तू तुझं कर्म चांगलं करत आहेस, तू मेहनत करत आहेस, त्यामुळे तुझं भलंच होणार आहे. आणि जी लोक तुझ्या विरुद्ध कटकारस्थान करतात, तुझं ज्यांना बरं वाटत नाही, त्यांना मात्र शिक्षा ही नक्की होणार. कारण त्यांचं कर्म चांगलं नाही, त्यांची भावना चांगली नाही. म्हणून बाळा, काळजी करू नकोस, फक्त सावध राहा आणि प्रत्येक पाऊल जपून टाक. कारण आयुष्यात जेव्हा आपण यशाच्या दिशेने जातो, यशाची पायरी चढत असतो, तेव्हा आपलं पाय खेचणारी खूप लोक या समाजात आहेत. त्या लोकांना आपलं बघवत नाही. त्यांना स्वतः देखील प्रयत्न करायचा नसतो, स्वतः मेहनत करायची नसते. मात्र दुसऱ्यांनी जी प्रगती केली आहे त्याच्यावर मात्र त्यांची जळफळाट होतो. म्हणून ही लोक कधीही काहीही करू शकतात. त्यांच्या मनात कोणतीही भावना येऊ शकते. म्हणून बाळा, सावध राहा आणि प्रत्येक पाऊल जपून टाक. तुझं भलंच होणार आहे आणि तुझं वाईट चिंतणाऱ्यांची चांगलीच वेळ येणार आहे. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षाही नक्कीच मिळणार आहे. कारण या आयुष्यात जगताना प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ हे मिळतंच. फक्त वेळ आली की मात्र ते त्यांना मिळतं. म्हणून बाळा, विश्वास, प्रामाणिकपणा आणि मेहनत ही मात्र तुझ्यापाशी आहेच. परंतु सावधगिरी ही देखील तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून डोळे उघडे ठेव, कर्तव्य कर, नीट प्रामाणिकपणे कर्म कर, तुझं सगळं भलं होईल. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं वाईट चिंतणाऱ्यांना तर मी शिक्षाही देणारच आहे. कारण पुढे जाऊन त्यांनी दुसरं कुणाचं वाईट चिंतू नये, दुसऱ्या कुणाविषयी मनात भावना वाईट आणू नये. म्हणून बाळा, माझा संदेश मनपूर्वक ऐक आणि नेहमी सावधगिरीने पाऊल टाक. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.